बीड अधीक्षक कार्यालयामध्ये आज आम्ही आलेलो आहोत। केज पोलिसांच्या मारहाणीमुळे एका दलित तरुणाचा बीड जिल्हा रुग्णालयातील लॉकअपमध्ये मृत्यू झालेला आहे, जे लॉकअप जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये एका दलित तरुणाला केज पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। ज्या रुग्णालयामध्ये आशिष धिवार या मृत्यू झालेल्या तरुणाला ठेवण्यात आलेलं होतं, त्या रुग्णालयामध्ये त्याची योग्य ट्रीटमेंट डॉक्टरांच्या माध्यमातून झाली नाही। पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय या दोन्हीच्या हलगर्जीपणामुळे दलित तरुणाचा लॉकअपमध्ये मृत्यू झाला। याला कारणीभूत असणारे केज पोलीसचे सर्व कर्मचारी आणि बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी हे त्याच्या मृत्यूस कारणीभूत आहेत आणि त्याची सखोल चौकशी व्हावी याच्यासाठी आम्ही आज बीड पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो। याच्यामध्ये जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, याच्यामध्ये पोलिसांवर आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत। आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जो पवित्रा घेतलेला आहे तो म्हणजे जो मृत्यू पावलेला आशिष धिवार आहे त्याचे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात न घेण्याचा सगळ्या नातेवाईकांनी आज त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत डेड बॉडी ते ताब्यात घेणार नाहीत। म्हणून लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि प्रकरण जास्त तापण्याच्या अगोदर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर पोलीस अधीक्षकांनी याच्यावर कारवाई करावी, याच्यासाठी आम्ही नम्र निवेदन पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेलं आहे।